श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट घेऊन येणार आहे का? अनेक दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे आता पूर्ण होतील का? नोकरीत नवीन संधी मिळणार की पदोन्नतीचे संकेत मिळतील? व्यवसायात वाढ होऊन आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होईल का? कुटुंबातील मतभेद दूर होऊन पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ येईल? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्य उत्तम राहील की स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासेल? या आठवड्यात नशिबाची साथ कितपत मिळेल आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आशावादी विचार, भावनिक स्थैर्य आणि प्रगतीचा ठरू शकतो. या काळात तुमच्या संयमाची आणि निर्णयक्षमतेची परीक्षा होईल, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात संतुलन राखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि काही दिवसांपासून अडकलेली कामे गती घेऊ लागतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. देवावरील श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवल्यास हा आठवडा अनेक शुभ संधी घेऊन येऊ शकतो. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा उत्साहवर्धक ठरू शकतो. कार्यालयातील तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागतील. नवीन जबाबदारी मिळाल्यास ती आत्मविश्वासाने स्वीकारा. तुमची काम करण्याची पद्धत आणि प्रामाणिकपणा अनेकांच्या लक्षात येईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास टीमवर्कमधून मोठे यश मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मुलाखतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि जुन्या व्यवहारातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील. भागीदारीत पारदर्शकता ठेवा आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. घाईत घेतलेला निर्णय टाळा. संयम, सातत्य आणि मेहनतीमुळे या आठवड्यात करिअरमध्ये भक्कम प्रगतीची सुरुवात होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची संधी मिळेल. पूर्वी अडकलेली काही रक्कम परत मिळू शकते. व्यवसायातून नियमित नफा मिळण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. घरातील काही महत्त्वाच्या कामांसाठी खर्च करावा लागू शकतो. बचतीचे नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कोणत्याही आकर्षक योजनेला लगेच बळी पडू नका. कर्ज घेण्यापेक्षा जुनी देणी फेडण्याचा प्रयत्न करा. मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर झाल्याचे जाणवेल आणि मनातील चिंता कमी होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि आपुलकी वाढण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना दिसून येईल. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज संवादातून दूर होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक निर्णयात मिळेल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने नाते अधिक दृढ होईल. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे, मात्र रागाच्या भरात कोणतेही कठोर शब्द बोलू नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घेतल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. या आठवड्यात कुटुंबच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा मनाला आनंद देणारा ठरू शकतो. जोडीदारासोबतचे नाते अधिक विश्वासपूर्ण बनेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. जुने गैरसमज विसरून नव्याने सुरुवात करण्याची वेळ येईल. प्रिय व्यक्तीला वेळ द्या आणि मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. संशय किंवा अहंकार नात्यात अंतर निर्माण करू शकतो, त्यामुळे त्यापासून दूर राहा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची भेट किंवा संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळू शकतो. प्रेमात संयम आणि विश्वास या दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या ठरतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यास आणि इतर गोष्टींमध्ये संतुलन राखता येईल. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. आत्मविश्वास वाढेल
आणि मेहनतीचे फळ लवकरच मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. संतुलित आहार घ्या आणि बाहेरील अन्न कमी खा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम यांचा दैनंदिन जीवनात समावेश करा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. वाहन चालवताना घाई करू नका. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य जीवनशैली आणि सकारात्मक विचारांमुळे संपूर्ण आठवडा उत्साही आणि निरोगी राहाल. उपाय: दर सोमवारी भगवान शिवांना जलाभिषेक करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरिबांना दूध, तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केल्यास सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता लाभेल. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, भावनिक स्थैर्य आणि हळूहळू मिळणाऱ्या यशाचा ठरू शकतो. प्रत्येक क्षेत्रात संयम आणि सातत्य ठेवणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात वाढ, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि कुटुंबातील प्रेम यामुळे मनाला समाधान मिळेल. कोणत्याही परिस्थितीत घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमची मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे फळ नक्की मिळेल. देवावरील श्रद्धा कायम ठेवा, कारण हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी करणारा ठरू शकतो. धन्यवाद.